नमस्कार मंडळी, आजचा उपाय फार जुना, फार सोपा आणि फार प्रभावी आहे। हा उपाय अनेक घरांमध्ये पिढ्यानपिढ्या केला जातो, पण त्यामागचं सामर्थ्य अनेकांना माहीत नसतं। पिंपळाचं पान हे केवळ पान नाही, तर साक्षात विष्णूचं प्रतीक मानलं जातं आणि तांब्याचा कलश म्हणजेच लक्ष्मीचं वास्तव्य। सकाळी स्नान करून घर शांत झाल्यावर स्वच्छ तांब्याचा कलश घ्यायचा। त्या कलशात स्वच्छ पाणी भरायचं। आता एक हिरवं न फाटलेलं पिंपळाचं पान घ्यायचं। ते पान कलशाच्या तोंडावर अशा प्रकारे ठेवायचं की त्याचा देठ हा आपल्याकडे असेल। हा कलश घरातील देवघरात किंवा उत्तर पूर्व दिशेला ठेवला जातो, हे नक्की करायचं। आणि जे मी काही सांगते ते व्यवस्थित ऐक। हे करताना कोणताही मोठा मंत्र, कोणताही उच्चार नाही म्हणायचा किंवा नाही करायचा। फक्त मनात शांतता ठेवायची आणि एकच म्हणायचं जे तुम्हाला पाहिजे, नाहीतर त्याच्याशिवाय असंही म्हणलं तरी चालेल। घरात सुख, शांती आणि स्थैर्य नांदो। हा कलश तिथे तसाच ठेवला जातो। दररोज सकाळी पान बदलायचं नाही, पाणी बदलायचं नाही। फक्त पान कोमजलेलं किंवा नवीन कोमजलेलं वगैरे असेल किंवा काही खराब तिथे झालं असेल तरच ती जागा स्वच्छ करून पुन्हा पाणी टाकून पान बदलायचं। नाहीतर तुम्ही हे 8 दिवसांनी सुद्धा करू शकता। काही दिवसांनी घरातील वातावरण हळूहळू बदलायला लागतं, कारण नसताना होणारे वाद सुद्धा कमी होतात। मनावरचा ताण हलका वाटायला लागतो, झोप सुधारते, विचार स्थिर होतात, घरावर सुख शांती नांदते। जे लोक सतत अडचणींना सामोरे जात होते त्यांना मार्ग सापडायला सुरुवात होते। पैशांची अडचण पूर्णपणे नाहीशी होत नाही, पण पैसे अडकत नाही। पैशाला येण्याचा मार्ग थांबत नाही, पैसे येत राहतात। खर्चावर नियंत्रण राहते, घरावर कोणतीही वाईट दृष्टी पडत नाही। घरात सकारात्मकता वाढते। सकारात्मक ऊर्जा वाढल्यामुळे देवपूजेत मन लागायला लागतं, नकारात्मक विचार आपोआप दूर होतात, घरात एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळते। हा चमत्कार तुम्ही नक्की एकदा अनुभवा, कारण तुम्ही हे नक्की करून पहा। हा उपाय चमत्कार दाखवण्यासाठी नाहीये, तर घरातील ऊर्जा शुद्ध करण्यासाठी आहे। जिथे ऊर्जा शुद्ध होते तिथे हळूहळू सगळं योग्य दिशेने जायला लागतं, सर्व योग्य व्हायला लागतं। घरात पैसा येतो, पैसा टिकतो, सुख शांती नांदते। ज्यांना नोकरी नाही त्यांना नोकरी लागते। पिंपळाचं पान आणि तांब्याचा कलश दिसायला साधा पण परिणाम खोलवर जाणारा असतो। आपल्या कोणत्याही घरात पहा तुम्ही, कलश राहतोच। मंदिरामध्ये वगैरे बघा, एक कलश राहतो, पण तो नारळाचा असतो। त्याचाही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओनंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आणि हा उपाय प्लीज करून पहा, तुमच्यासाठी, स्वतःसाठी, तुमच्या घरासाठी। आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून जा। मी आणखी खूप सारे उपाय व्हिडिओद्वारे तुम्हाला पाठवणार आहे।